हॅलो स्टुडंट्स, मी माने सर. डीसीएनच्या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, फक्त डीसीएन म्हणणं चुकीचं राहील, इलेक्ट्रॉनिक्सच्या राग येईल थोडासा सर, फक्त आयटी वाल्यांचं बोलतायत म्हणून. डीसीएन आणि सीएनडी, ओके, या सब्जेक्टचा आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये आपण शिकूयात कन्सेप्च्युअली खूप महत्वाचा पॉइंट आहे, तो म्हणजे स्टँडर्ड अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन्स. ओके, आता यांचा काय रोल आहे, अगोदर तुम्हाला स्टँडर्ड आणि स्टँडर्ड ऑर्गनायझेशन काय राहतं ते एक एक्झाम्पल देऊन मी नीट समजून सांगतो. ती कन्सेप्ट अगोदर क्लिअर करून घ्या, त्यानंतर मग ही थिअरी पाहूयात. थोडंसं थिअरी ही अवघड आहे, थोडीशी, जास्त अवघड नाहीये, बट कसं आहे, हे असे शब्द थोडे बहुत तर आपल्याला पेपरमध्ये लिहावं लागतील बघा. ओके, एकदमच कसं आहे, नॉर्मल इंग्लिश लिहून चालणार नाही, थोडंसं आपल्या रायटिंग मध्ये पण स्टँडर्ड मेंटेन करायचं आपल्याला. पहा इकडे, आता स्टँडर्ड काय आहे, 6 सेमिस्टरचा डिप्लोमा MSBTचा, तुम्ही 6 सेमिस्टर प्रॉपरली पास झालात, ठीक आहे, पर्सेंटेज नाही काही नाही, तुमचं तुम्हाला जसं पास व्हायचं तसं समजा झालात, ठीक आहे, तर 6 सेमिस्टरच्या एक्झाम्स, ओरल, एक्सटर्नल, प्रॅक्टिकल, सबमिशन, इंडस्ट्रियल ट्रेनिंग, या सगळे रूल्स रेग्युलेशन नुसार सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडून जेव्हा तुम्ही पास झालात 6 सेमिस्टर, त्यानंतर MSBT जे आहे म्हणजे आपला बोर्ड, ही MSBT काय करते, तुम्हाला डिप्लोमा अवॉर्ड करते, म्हणजे तुम्हाला डिप्लोमा देते, म्हणजे तुम्ही डिप्लोमा होल्डर झालात आता. ओके, तर आता या पुढे काय होणार पहा, तर ही जी आपली MSBT आहे, ही MSBT म्हणजे झाली स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. MSBT कोण झाली, स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. आणि हा जो डिप्लोमा तुम्हाला MSBT ने दिला, हा म्हणजे तुम्हाला मिळालेला एक स्टँडर्ड आहे. ओके, तर तुम्हाला मिळालेला हा एक मिनिट, महाराष्ट्र, माझं व्हॉइस नोट ऐकायला, माझा मोबाईल आवाज ऐकायला माझा, ठीक आहे. पहा, MSBT काय आहे, तुमचं स्टँडर्ड ऑर्गनायझेशन आहे, आणि डिप्लोमा तुम्हाला जो दिला ते झालं तुमचं स्टँडर्ड. कळतंय? अजून एक एक्झाम्पल सांगतो. तुम्ही आरटीओ ऑफिसला गेलात, आरटीओ ऑफिस मध्ये ड्रायव्हिंगची टेस्ट वगैरे पार केली, त्यांना गाडी वगैरे चालवून दाखवली प्रॉपर, की तुम्हाला त्यांनी ड्रायव्हिंग लायसन्स दिलं, तुम्हाला मिळालेलं ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे स्टँडर्ड आहे. ओके, आणि त्यानंतर आरटीओ ऑफिस जे आहे, ज्यांनी तुम्हाला हे ड्रायव्हिंग लायसन्स दिलं, मिनिस्ट्री ऑफ ट्रान्सपोर्ट, हायवे अँड ट्रान्सपोर्ट जे काय असते, त्यांनी तुम्हाला ते दिलं, तर ते झालं स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. ओके, आता पुढे पाहूयात आपण की हे आहे काय, की स्टँडर्ड ऑर्गनायझेशन काय करते, इट प्रोव्हाइड गाईडलाईन्स अँड इन्स्ट्रक्शन्स. कोणाला? मॅन्युफॅक्चरर्स, वेंडर्स, गव्हर्नमेंट एजन्सीज अँड अदर सर्व्हिस प्रोव्हायडर्स. हे यांना गाईडलाईन्स आणि इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करते, म्हणजे हे काम कशा प्रकारे त्यांनी करायला पाहिजे, प्रोडक्ट कसा डेव्हलप करायला पाहिजे, कोणती सर्व्हिस कशी द्यायला पाहिजे. का? टू मेक शुअर दॅट, त्यांना शुअर राहायचं आहे की काइंड ऑफ इंटरकनेक्टिव्हिटी नेसेसरी इन टुडेज, ठीक आहे, त्यांनी जे प्रोडक्ट बनवतील किंवा त्यांनी जी सर्व्हिस वगैरे प्रोव्हाइड करेल, ती सर्व्हिस, तो प्रोडक्ट तुम्हाला इंटरकनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करतोय का, जी इंटरकनेक्टिव्हिटी आपल्याला नेसेसरी आहे. कुठे नेसेसरी आहे? इन टुडेज लोकल अँड इंटरनॅशनल मार्केट इन कम्युनिकेशन इंडस्ट्री. ओके, कळतंय? म्हणजे एखादा मॅन्युफॅक्चरर एखादा प्रोडक्ट बनवत आहे, आणि जर त्याला ते प्रोडक्ट समजा इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण विकायचं आहे, जसं फॉर एक्झाम्पल साधी सिंपल गोष्ट तुम्ही विचार करा, आता आपल्या फोनमध्ये आहे जिओचं सिम किंवा एअरटेलचं सिम वगैरे असेल आपल्याकडे, बरोबर आहे. आता हे जे सिम कार्ड आहे ना, हे सिम कार्ड इंडियामध्येच आहे ना व्हॅलिड, कळतंय? बाहेर जर तुम्ही गेला तर तुम्हाला इंटरनॅशनल रोमिंग त्याच्यावरती एनेबल करावं लागेल. म्हणजे याचा अर्थ काय होतोय, की आपलं जे जिओचं सिम आहे, एअरटेलचं सिम आहे, हे सिम आपण दुसऱ्या देशामध्ये सुद्धा वापरू शकतो ना, बरोबर. म्हणजे त्या जिओच्या सिमला एक स्टँडर्ड आहे की दॅट पर्टिक्युलर जिओ सिम और एअरटेल सिम कार्ड इज कॅपेबल ऑफ वर्किंग इन लोकल ॲज वेल ॲज इंटरनॅशनल मार्केट. हे कशामुळे पॉसिबल झालं? त्याला मिळालेल्या त्याच्या स्टँडर्डमुळे पॉसिबल झालं. ओके, आता पुढे बघा, स्टँडर्ड्स आर व्हेरी युजफुल फॉर इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स. कोणासाठी युजफुल आहे? इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स अँड द सर्व्हिस प्रोव्हायडर्स, यांच्यासाठी युजफुल आहे. का? कारण जर त्यांच्या इक्विपमेंटला स्टँडर्ड मिळालं, देन दे कॅन गॅरंटी नॅशनल अँड इंटरनॅशनल इंटरऑपरेटेबिलिटी. इंटरऑपरेटेबिलिटी म्हणजे इंटरचा अर्थ होतो आउटसाइड, ठीक आहे,
बरं झालं लक्षात आलं. दोन शब्दांचे अर्थ नीट लक्षात ठेवून घ्यायचे. एक असतो INTRA, इंट्रा. इंट्राचा अर्थ असतो इनसाइड. इंट्राचा अर्थ काय असतो? इनसाइड. पुढे कम्प्युटर नेटवर्क शिकताना हे खूप यूज मध्ये येणार आहेत शब्द. आणि त्यानंतर एक असतं इंटर. इंटरचा अर्थ असतो आउटसाइड. ठीक आहे, इंट्रा अँड इंटर. तर हे इंटर ऑपरेटेबिलिटी आहे, म्हणजे आउटसाइड ऑपरेटेबिलिटी. आपलं देश, आपलं रिजन, आपलं कॉन्टिनेंट वगैरे सोडून जर दुसऱ्या कॉन्टिनेंट मध्ये वगैरे जर आपल्याला ऑपरेटेबिलिटी पाहिजे असेल तर त्या केसमध्ये आपल्याला ती स्टँडर्ड मुळे मिळू शकते. ओके, आता साधं सिंपल एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं, तुम्ही जर एक पेनड्राईव्ह परचेस केला, ठीक आहे, तर त्या पेनड्राईव्हला जो समोरचा पोर्ट असतो, जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो, ते पेनड्राईव्ह फेकावं थोडं, एक मिनिट. हे पहा, लक्ष द्या. आता इकडे जर हे तुम्ही पाहिलं तर हा एक OTGचा कनेक्टर आहे. ते पेनड्राईव्ह पण द्या लॅपटॉपला लावलेला. ठीक आहे, हे एक OTG कनेक्टर आहे. या OTG कनेक्टरला इकडच्या बाजूने आहे आपला USB दिसतोय. हा USB चा पोर्ट आहे, राईट. हा USB चा फिमेल पोर्ट झाला आणि हा आहे आपला पेनड्राईव्ह. ओके, USB चा मेल पोर्ट म्हणतात त्याला. आता हे जे पेनड्राईव्ह आहे ना, याला जे नाव USB दिलेलं आहे, USB चा अर्थ असतो युनिव्हर्सल सिरियल बस. युनिव्हर्सल नाव आलं, युनिव्हर्सल. विचार करा, म्हणजे तुम्ही हे पृथ्वीवर कुठे जरी घेऊन गेलात आणि जर USB पोर्ट तिथे अवेलेबल असेल तर हा डिव्हाइस त्या पोर्टला कनेक्ट होऊ शकतो ना. म्हणजे आपण समजा दुसरीकडे कुठेतरी गेलो, आपली ट्रिप वगैरे गेली, कुठे गेली, अमेरिकेला गेली, तिथं गेल्यानंतर तिथं तुम्हाला काहीतरी काम पडलं, पेनड्राईव्हची गरज पडली, तर तिथं पेनड्राईव्ह परचेस करून वापरण्याची गरज नाही ना. आपला पेनड्राईव्ह इंटर ऑपरेटेबल आहे. काय आहे? इंटर ऑपरेटेबल आहे. इंटर ऑपरेटेबल आहे म्हणजे हा दुसरीकडे पण काम करू शकतो, कारण इट हॅज अ स्टँडर्ड. ओके, क्लिअर. चलो आता पुढे लक्ष द्या, पहा काय आहे ते. दिस मीन्स अ स्टँडर्ड इक्विपमेंट ऑफ सर्व्हिस कॅन इझिली ऑपरेट इन नॅशनल अँड इंटरनॅशनल मार्केट इझिली. ज्या इक्विपमेंटला स्टँडर्ड मिळालेला आहे तो मार्केट, तो प्रोडक्ट नॅशनल आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये इझिली ऑपरेट होऊ शकतो. त्याच्याकडे तेवढे सगळे फीचर्स वगैरे कॅपेबल असतात. ओके, साधी सिंपल गोष्ट. जर तुम्हाला गिअरच्या गाडीचं लायसन्स मिळाला असेल, मोटरसायकल विथ गिअर, जर तुम्हाला त्याचं लायसन्स जर मिळालेला असेल ना, तर तुम्ही गिअरची कोणतीही गाडी चालवू शकता ना. म्हणजे तुम्ही इंटर ऑपरेटेबल आहे ना. असं थोडीच आहे की बाबा तुमच्याकडे स्प्लेंडर आहे तर तुम्ही स्प्लेंडरच चालवू शकता, तुमच्याकडे FZ आहे तर तुम्ही FZ चालवू शकता, असं नाही ना. गिअरची गाडी म्हणल्यानंतर तुम्ही गिअरची कोणतीही गाडी चालवू शकता, या पद्धतीने. ठीक आहे, चला आता पुढे पाहूयात. टाइप्स ऑफ स्टँडर्ड, राईट. हा इंटरेस्टिंग पॉइंट आहे, पहा आता. देर आर 2 टाइप्स ऑफ स्टँडर्ड. 2 टाइप्स राहतात. नावं खूप छान आहेत त्यांचे. पहिलं नाव काय आहे याचं बघा, डिफॅक्टो. ओके, अँड सेकंड इज डिज्यूर. हे 2 आहेत. एक कोणता आहे? डिफॅक्टो म्हणजे बाय फॅक्ट आणि डिज्यूर म्हणजे बाय द लॉ. हे खूप इंटरेस्टिंग आहे. आता पहा, फॅक्टो म्हणजे काय आहे की त्या एरामध्ये, म्हणजे त्या इयर्समध्ये, इयर ऑन इयर्स, इयर ऑन वर्षानुवर्ष ती गोष्ट कंटिन्युअसली घडतच गेली. ज्या गोष्टीलाच लोकांनी, त्या गोष्टीच्या यूजमुळेच बाकी लोकांनी पण त्याला स्टँडर्ड असं कन्सिडर करून घेतलं. ओके, जसं फॉर एक्झाम्पल आता आपल्या इंडियामध्ये बिस्किट म्हणलं की एकच नाव आठवते, पार्लेजी. सगळ्यात अगोदर लोक दुकानावर जाऊन बिस्किट द्या असं म्हणायचेच नाही, ते काय म्हणतात, पार्लेजी द्या. ओके, अजून एक सांगतो, टूथपेस्ट नाही म्हणत, ते काय म्हणतात, कोलगेट. काय म्हणतात? कोलगेट द्या म्हणतात. बरोबर आहे, ऑब्वियस आहे ना. कोलगेट काय आहे? नाव आहे ना. कोलगेट कंपनी आहे, बरोबर. कंपनीचं प्रोडक्ट आहे ते, टूथपेस्टचं प्रोडक्ट आहे. कोण आहे? कोलगेट आहे. काल त्यानंतर पार्लेजी काय? बिस्किट आहे. काल अशीच ब्रिटानिया कंपनीचं टायगर बिस्किट खूप फेमस होता, बरोबर आहे. असे बरेच काही, सनफिश कंपनीचे मारी बिस्किट वगैरे खूप सारे फेमस आहेत. पण लोक म्हणणार काय, बिस्किट म्हणण्याच्या ठिकाणी काय म्हणतात, पार्लेजी म्हणतात. तसंच इन्स्टंट नूडल, इन्स्टंट नूडलला काय म्हणतात सगळेजण? मी पूर्ण नाव लिहिणार, यमच लिहितो, मला माहिती तुम्ही ओळखता. काय? इन्स्टंट नूडल, यम फॉर मॅगी. आता तर लेकरांना हे पण शिकवायला पाहिजे शाळेमध्ये, यम फॉर मॅगी. कळलं? तर हे यम फॉर काय? मॅगी आहे. मॅगी काय? इन्स्टंट नूडल आहे. इपी नूडल्स आहे, तसेच आहेत. पण लोक म्हणणार काय? मॅगी. म्हणजे काय झालं, या प्रोडक्टचा यूज एवढा जास्त वाढला की त्यांना एक स्टँडर्ड, स्वतःमुळेच एक स्टँडर्ड मिळालं.
राईट. तर याचं मेन कारण काय होतं, ड्यू टू इट्स लार्ज यूज. एखाद्या प्रोडक्टचा खूप जास्त यूज झाल्यामुळं त्याला जे स्टँडर्ड मिळतं बाय कन्व्हेक्शन, बाय फॅक्ट, त्यांना जे स्टँडर्ड मिळालं त्याला आपण काय म्हणतो, डिफॅक्टो म्हणतो. ओके, जसं फॉर एक्झाम्पल मिनिंग ऑफ डिफॅक्टो स्टँडर्ड इज बाय फॅक्ट और बाय कन्व्हेन्शन. हे तर नॉर्मल झालं. त्यानंतर दिस स्टँडर्ड इज एस्टॅब्लिश झालं, स्टँडर्ड मिळालं त्यांना. स्टँडर्ड कुणामुळे, बाय मॅन्युफॅक्चरर. का मिळालं, अडॉप्टेड ॲज अ स्टँडर्ड ड्यू टू इट्स लार्ज यूज. डे टू डे लाईफ मध्ये म्हणा किंवा त्या फील्ड मध्ये म्हणा, ही टेक्नॉलॉजी, हे जे आहे, ही जी गोष्ट आहे ती एकदम जास्त प्रमाणामध्ये वापरात आली, त्यामुळे काय झालं, त्यांना ते स्टँडर्ड मिळून गेलं. बट हे बाय फॅक्ट आहे. ओके. त्यानंतर दिस स्टँडर्ड आर नॉट अप्रूव्ड बाय द स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. उद्या चलून गव्हर्नमेंटची जर काही पॉलिसी चेंज झाली, गव्हर्नमेंटचे काही रूल्स वगैरे जर चेंज झाले, तर यांच्यावरती बॅन येऊ शकतो. जसं मागे काही वर्षापूर्वी मॅगीवरती बॅन आलं होतं, त्या पद्धतीनं. कारण दे आर नॉट प्रोटेक्टेड बाय द लॉ. ठीक आहे, इथं आहे बघा, दे आर नॉट प्रोटेक्टेड बाय द लॉ. बट आपले जे डिज्युर स्टँडर्ड्स असतात, हे डिज्युर स्टँडर्ड जे आहे ते बाय लॉ आहेत, म्हणून त्यांना लॉचं प्रोटेक्शन असतं. कळालं? क्लिअर आहे? राईट. म्हणजे डिफॅक्टो काय आहे, फक्त लार्ज यूज झाल्यामुळं, मॅन्युफॅक्चरर मुळे त्यांना ते स्टँडर्ड मिळून गेलं, त्याला लॉने कोणतंही स्टँडर्ड दिलेलं नव्हतं. ओके. बट डिज्युर मध्ये काय झालेलं आहे, द मिनिंग ऑफ डिज्युर इज द स्टँडर्ड बाय द लॉ और द रेग्युलेशन. सो डिज्युर स्टँडर्ड आर द स्टँडर्ड विच आर अप्रूव्ड बाय द स्टँडर्ड ऑर्गनायझेशन्स. म्हणजे हे स्टँडर्ड कोणी दिलेलं आहे, स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने दिलेलं आहे. These standards have passed all the rules and regulations set. हे सगळ्यांनी काय केलेलं आहे, रूल्स रेग्युलेशन जे आहे ते सगळं त्यांनी पास केलेलं आहे. कोणी ठेवले होते रूल्स रेग्युलेशन? स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने ठेवले होते. म्हणून यांना काय आहे, लॉचा बॅकअप सपोर्ट अवेलेबल असतो. क्लिअर? तर अशा प्रकारे आपण स्टँडर्ड आणि स्टँडर्ड ऑर्गनायझेशन्स पाहिलेलं आहे आतापर्यंत. ओके. हे व्हिडिओज पाहून जर तुम्हाला असं वाटत असेल की याच्यामुळे आपला फायदा होत आहे, आपल्या मित्रमैत्रिणींचा पण फायदा झाला पाहिजे, तर ते ऍप आपलं जे आहे त्यांना नक्की शेअर करा. ओके. त्या ऍप मध्ये लेफ्ट साइडला जो मेनू बार दिलेला आहे त्याच्यामध्ये रेफर अँड अर्नचा प्रोग्राम टाकलेला आहे आम्ही, ज्याच्या थ्रू जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला कोणालाही जर तो ऍप रेफर केला आणि त्यांनी जर एखादा कोर्स जर परचेस केला, तर त्यांना 5% डिस्काउंट मिळेल आणि तुम्हाला 5 रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार आहेत, जे रिवॉर्ड पॉइंट तुम्ही नंतर क्लेम करू शकता ऍप मध्ये. क्लिअर? चलो बॅक टू द टॉपिक. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, परत वेगवेगळे स्टँडर्ड ऑर्गनायझेशन कोणते आहेत ते आपल्याला पाहायचंय. पहा, स्टँडर्ड ऑर्गनायझेशन्स. ओके. तर आपण आतापर्यंत पाहिलं की स्टँडर्ड काय असतं आणि स्टँडर्ड ऑर्गनायझेशन्स काय असतात. आता पाहूयात की हे स्टँडर्ड ऑर्गनायझेशन वेगवेगळे आहेत कोणते. ठीक आहे. पहा, इंडियातले नाही येतं. इंडियातले जे काही आहेत ते इंडियालाच स्टँडर्ड प्रोव्हाइड करू शकतात. इंटरनॅशनली मोठे मोठे ऑर्गनायझेशन आहेत जे इंडियन प्रोडक्टला सुद्धा स्टँडर्ड प्रोव्हाइड करतात. आपल्या इंडियामध्ये पण स्टँडर्ड ऑर्गनायझेशन्स आहेत, बट ते इंडिया पुरतेच लिमिटेड आहेत. बट इथे आपण जे पाहणार आहे हे सगळे इंटरनॅशनल आहेत. ओके. पहा, दीज ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड स्टँडर्ड्स टू द प्रोडक्ट्स बेस्ड ऑन देअर रूल्स अँड रेग्युलेशन. ऑर्गनायझेशनचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, त्याच्यानुसार त्यांनी काय करतात, प्रोडक्टला स्टँडर्ड देतात. जसं फॉर एक्झाम्पल मे बी असं असू शकतं ना की काही राज्यांमध्ये पॉलिटेक्निकचा डिप्लोमा 2च वर्षाचा असेल, किंवा एखाद्या राज्यामध्ये 4 वर्षाचा पण असू शकतो ना. ते त्या राज्यावर डिपेंड आहे ना. तसंच प्रत्येक प्रोडक्टसाठी मी सेम रूल्स रेग्युलेशन्स नाही वापरू शकत. मला प्रोडक्ट नुसार रूल्स रेग्युलेशन चेंज करावे लागतात. म्हणजे प्रत्येक प्रोडक्टला रूल्स रेग्युलेशन वेगळे राहणार. जसं कारची ऍक्सिडेंटची टेस्ट करतायत. ओके. तर कारची ऍक्सिडेंटची टेस्ट करताना प्रत्येक कारसाठी वेगळं नाही राहणार ना. मी जिथं टेस्ट मध्ये कार आणतोय तिथं मी ट्रक आणू शकत नाही ना. ट्रकसाठी वेगळी टेस्ट पाहिजे, बससाठी वेगळी पाहिजे. ओके. आणि कारसाठी वेगळी पाहिजे, 2 व्हीलरसाठी वेगळी पाहिजे. टेस्ट तशीच राहणार, बट रूल्स अँड रेग्युलेशन्स काय होणार, चेंज होणार बेस्ड ऑन द प्रोडक्ट. आता पुढे पहा, एव्हरी स्टँडर्ड ऑर्गनायझेशन हॅज सम रूल्स अँड रेग्युलेशन्स अँड दे आर डिफरंट फॉर डिफरंट प्रोडक्ट. वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी हे वेगवेगळे काय रूल्स रेग्युलेशन राहणार. जसं मी तुम्हाला आताच सांगितलं 2 मिनिटापूर्वीच. व्हेन एनी प्रोडक्ट पास, हे महत्वाचं आहे, एनी प्रोडक्ट पास ऑल द टेस्ट कॅरीड आउट बाय द स्टँडर्ड
ऑर्गनायझेशन. जर एखाद्या प्रोडक्टने ह्या सगळ्या टेस्ट जर पार करून टाकल्या, राईट, जसं गेम मध्ये आपण सगळ्या स्टेज जर पार केल्या तर आपण गेमचे विनर म्हणतो. तशा पद्धतीनेच विनरला काय भेटतं, रिवॉर्ड भेटतं. इथं रिवॉर्ड वगैरे काय भेटत नाही, इथं काय भेटत असते, स्टँडर्ड भेटत असते. कधी भेटत असते, सगळ्या टेस्ट वगैरे पार केल्यानंतर. ओके, आता हे वेगवेगळे तुमचे स्टँडर्ड ऑर्गनायझेशन्स आहेत. ठीक आहे, हे त्यांचे लॉंग फॉर्म वगैरे आहेत. क्लिअर, हे एक नाव प्रॉपरली लक्षात ठेवा. याच काहीतरी रिझेम्बलन्स जे आहे ते पुढे येणार आहे. इथे फक्त मी लिस्ट केलेली आहे कारण पेपरमध्ये क्वेश्चन येतो की लिस्ट स्टँडर्ड ऑर्गनायझेशन्स म्हणून किती मार्कासाठी, 2 मार्कासाठी एक क्वेश्चन येत असतो. ओके, आलं तर टाकायचं सम ऑफ द स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ऑर कमिटीज आर, आणि याच्यापैकी कोणतेही 4-6 नावं लिहून काढायचे. लॉंग फॉर्म सहित लिहायचं बरं, नुसतं शॉर्ट फॉर्म लिहिलं तर मार्क्स भेटत नाहीत. नाहीतर मग अजून नंतर तुमचं तेच राहतं, सर मी तर पूर्ण पेपर लिहिला होता पण मला मार्कच पडली नाही, चांगली चेकिंगच केली नाही म्हणून. ओके, कधी कधी वेळेस चेकिंग मध्ये थोडंसं प्लस मायनस होऊ शकतं, ते मान्य आहे. बट आपण आपल्या बाजूने पेपर प्रॉपरली लिहिला पाहिजे. पेपर लिहिणं सुद्धा ही एक आर्ट आहे. ओके, ठीक आहे, तर ती आर्ट कशी यूज करायची, कारण तुम्हीच विचार करा. आता मी जे बोलतोय ना, थोडा विचार करा त्या गोष्टींवर. तुम्ही 4 महिने 6 महिने सेमिस्टर मध्ये पूर्ण स्टडी करता, मेहनत घेता, बरोबर आहे. तुमची तेवढी जी मेहनत आहे ती तुम्हाला फक्त तिथे 3 तासामध्ये दाखवायची असते. त्या 3 तासाचं प्रिपरेशन करता का हो तुम्ही? रेअरली कोणीतरी करत असेल. कळत आहे? तर इथे जेव्हा आम्ही ऑफलाईन मध्ये प्रिपरेशन करून घेतो तर आमचा एक वेगळा सेशन चालू राहतं, ज्या सेशन मध्ये आम्ही सांगतो विद्यार्थ्यांना की ते 3 तास कसे युटिलाइज करायचे. आणि मॅक्झिमम जे स्टुडंट आहेत ना, त्यांचा जो पेपर आहे ते पेपर 2.5 तासामध्ये कंप्लीट करून येतात. कळत आहे? ठीक आहे, काळजी करू नका. ते सगळे जे ट्रिक्स वगैरे आहेत, कसा पेपर सॉल्व्ह करायचा, कसं टाइम मॅनेज करायचं, ते तुम्हाला या कोर्समध्येच सगळ्या गोष्टी आम्ही वेळेनुसार सांगत राहील. ओके, चला आता पुढे पाहूयात की हे इन्स्टिट्यूट जे आहेत, हे कमिटीज जे आहेत, हे काय काय काम करतात. ठीक आहे, ही जी स्लाइड आहे, म्हणजे आता पुढचे जे 2 आहेत ना स्लाइड्स, हे काय एवढं डिटेलमध्ये पेपरमध्ये येणार नाही, तरी पण याला लक्षात राहू द्या काय ते. पहिली आहे आपली IEEE. IEEE काय करते, एक प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे. कशाशी रिलेटेड आहे? इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर अँड कम्युनिकेशन इंजिनियरशी रिलेटेड आहे. त्याच्या रिलेटेड जर कोणता काही स्टँडर्ड जर द्यायचा असेल तर तो स्टँडर्ड आपल्याला IEEE नुसार मिळत असतो. ओके, त्यानंतर जो नेक्स्ट आहे तो पहा, EIA. EIA काय? इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज असोसिएशन. इट इज ऑल्सो अन US बेस्ड ऑर्गनायझेशन, आणि ही स्पेशली कोणासाठी असते? इंडस्ट्रियल स्टँडर्ड साठी असते, आणि ती इंडस्ट्रीजला काही सर्व्हिसेस बद्दल रिकमेंड करत असते. नवीन नवीन सर्व्हिसेस काय करते, ती तयार करते, आणि ती काय करत असते, नवीन नवीन सर्व्हिसेस त्यांना रिकमेंड करत असते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ANSI. ही एक पॉप्युलर आहे, अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट, आणि ही ऑफिशियल आहे स्टँडर्ड ऑर्गनायझेशन अमेरिकेची. ओके, त्यानंतर आहे ITUT. हे तुम्हाला मागच्या स्लाइड वरती मी लक्षात ठेवायला सांगितलं होतं का, कारण याला अगोदर CCITT म्हणायचे. CCITT काय आहे त्याचा लॉंग फॉर्म इथे दिलेला आहे. ओके, हे त्याचा लॉंग फॉर्म आहे, बट 1993 मध्ये हे CCITT ला रिनेम करून याला ITUT असं नाव देण्यात आलेलं आहे. कधी? इन 1993. ओके, हे एक्सप्लेन वगैरे करा असं काही क्वेश्चन याच्यावरती येत नाही. फक्त एक नॉलेज म्हणून आपल्या नोटबुक मध्ये आपले नोट्स म्हणून हे तुमच्याकडे असायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आहे आपल्याकडे एक ISO. आता पुढची जी स्लाइड आहे ती पहा, हे आहे आपलं ISO. हे एक महत्वाचं आहे बघा, याच्याबद्दल वाटल्यास थेरी थोडीशी लक्षात ठेवा. ISO म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन. याचंच आणखीन एक शॉर्ट फॉर्म आहे, लॉंग फॉर्म आहे, ते म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्डायझेशन ऑर्गनायझेशन. ओके, ISO. हे थोडंसं सिरियल लागतं या लॉंग फॉर्म मध्ये, बट ऑर मध्ये लिहायचे. कोणतंही लिहा, बट हे दोन्ही लॉंग फॉर्म लिहायचे आपल्याला ऑर मध्ये. हे काय आहे? ही क्रिएट करते काय? रूल्स, स्टँडर्ड्स फॉर ग्राफिक्स, डॉक्युमेंट्स अँड मेनी अदर प्रोडक्ट्स. वेगवेगळे जे प्रोडक्ट आहेत, आता इथं तर फक्त ग्राफिक्स वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे, बट असा कोणताच प्रोडक्ट नाहीये जो इंटरनॅशनली काम करत असेल आणि त्याला ISOचं स्टँडर्डची गरज नाही. विदाउट ISO स्टँडर्ड कोणताही प्रोडक्ट इंटरनॅशनल मार्केटमध्ये काम करू शकत नाही.
आणि ISO काय करते, दुसऱ्या ऑर्गनायझेशन सोबत सुद्धा मिळून काम करत असते. इट ऑलवेज वर्क विथ द अदर स्टँडर्ड ऑर्गनायझेशन्स. ठीक आहे. त्यानंतर आहे FCC म्हणजे फेडरल कम्युनिकेशन कमिशन. ही एक ऑफिशियल स्टँडर्ड एजन्सी आहे आणि गव्हर्नमेंट रेग्युलेटरी बॉडी आहे विच इज फ्रॉम USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आणि त्यानंतर आहे लास्ट SCC. ही पण एक ऑफिशियल स्टँडर्ड एजन्सीच आहे, जस्ट लाईक अवर FCC और ANSI, सिमिलर टू ANSI आहे, बट ही कोणाची आहे, कॅनडाची आहे. राईट. तर हे झाले आपले वेगवेगळे स्टँडर्ड ऑर्गनायझेशन्स. ठीक आहे. तर याच्याबद्दल तेवढं लक्षात ठेवायची थेरी, याच्यावरती 1-2 मार्काचा वगैरे क्वेश्चन येऊ शकतो. तर आतापर्यंत आपण आपल्या पहिल्या युनिटचा जर विचार केला तर आय थिंक आपण 2 पॉइंट संपवलेले आहेत. ठीक आहे. राईट. तर हे 2 व्हिडिओज म्हणजे स्टँडर्ड आणि स्टँडर्ड ऑर्गनायझेशन, बेसिकली ते 2 वेगळे व्हिडिओ बनवायला पाहिजे होते, बट ते थोडंसं गॅप पडल्यासारखं वाटतो, त्यासाठी एक पूर्ण पॉइंट मी एकत्रच कव्हर करून दिला. ओके. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूयात वेगवेगळ्या इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत, त्या काय असतात आणि त्याचा आपल्याला पुढे काय यूज करायचं. ओके. कीप स्टडींग. थँक्यू.